13 धावा येणाऱ्या चेंडूवरती आपण फ्री हिट. ओ यावेळेला गोड आवाज आलाय. डीप काउ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतो इन टू द गॅप. ग्रेट फिनिश. क्या कहने मिस्टर जयेश. धावसंख्या 4 ने प्लाय होईल आणि पोहोचेल 17 वरती. टायमिंग खूप चांगला आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. फिल्डिंग ज्या पद्धतीने आहे त्या चक्रव्यूहला भेदताना काय क्लास 1 बॅटिंग या ठिकाणी जय महाराष्ट्र चिखलपाडा करताना आपल्याला बघायला मिळतोय. जय महाराष्ट्र चिखलपाडा करा कष्ट आणि हो धष्ट पुष्ट त्या पद्धतीची बॅटिंग आहे यावेळेला. खूप चांगली बॅटिंग, मनाला मोहून टाकणारी बॅटिंग आहे. ज्याप्रमाणे चक्रव्यूह रचला गेलाय त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना दिसतोय या ठिकाणी मिस्टर जयेश. चला लवकर आपल्या फॉपिन क्रीजमध्ये 70 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस अँड मिस्टर जतीन ऑन बॉलिंग ट्रॅक. अतिशय अप्रतिम असं दृश्य आणि गोलंदाज जतीन समोर आहे तो जयेश. 2 चौकार आलेले आहेत बॅक टू बॅक. पुढचा चेंडू. ओ यावेळेला आपण बघताय इट्स अ डॉट बॉल. इष्टांच्या मागे सुंदर किपिंग आपल्याला बघायला मिळते. थोडंसं जागेतून खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. छोट्या बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. जतीन मात्र या ठिकाणी कम बॅकिंग करताना आणि गरज आहे ॲडव्हान्स संघाला लेंथ इन लाईनला मेंटेन करण्याची. ओहो याही वेळेला डॉट बॉल. गुड बॉलिंग. संघर्ष हा तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती बघायला मिळेल. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हवी होताना दिसेल. कारण 100% देण्याचा प्रयत्न आहे इथे. आम्ही इथे जिंकण्यासाठी आलेलो आहोत आणि इथे प्रत्येक चेंडूवरती लढाई होणार, संघर्ष होणार आणि तो पण तमाम क्रीडा रसिकांना आकर्षित करणारा असेल हा मेसेज देताना मिस्टर जतीन. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करतात. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट येतो या ठिकाणी षटकार. कम ऑन डीजे. थँक यू. 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. एक जबरदस्त टायमिंग. सरळ डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड अँड दॅट्स अ ब्युटिफुल अँड ह्यूज सिक्स. ग्रेट फिनिश बघायला मिळते. खूप चांगल्या फॉर्म मध्ये मॅच बॉल. चला बॉल घ्यायचा. बॉल येतोय. पॉवर प्ले आहे. नवीन बोलते सॉरी. धावा 23. 23. जबरदस्त बॅटिंग जयेश यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 23वा स्कोर कार्ड वरती विस्फोटक स्टार्ट. ड्रीम स्टार्ट. स्वप्न व सुरुवात इथे बघायला मिळते. जतीन आणि जयेश आणि राजू गोलंदाजी ट्रॅकवर. जतीन दाखल झालाय पुढचा चेंडू घेऊन. याही वेळेला मात्र सरळ लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि फलंदाज बाद. OUT आउट. गॉन. एसटीजे. दाराशी येईन आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो. आई माझं गारान तुझ्या पाया. न्यूमॅन जतीन खूप चांगली बॅटिंग करत होते. प्रत्येक चेंडूला सीमा पार खेळण्याचा प्रयत्न. मोह इथे आवरता आलेला नाहीये आणि फलंदाज मात्र जयेश बाद होऊन परतताना न्यूमॅन जतीन येत आहेत. धावसंख्या 23 वरती. स्टे ऑन आणि लॉस ऑफ 2 विकेट. एक बिग बॅटल आहे. एक चांगली कशमकश आपण बघतोय. षटक क्रमांक आहे ते दुसरा आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 1 टू गो. जतीनच्या विरोधामध्ये जतीन इथे दाखल झालाय. मिस्टर जतीन. पुढचा चेंडू. अप्रतिम पॉपिन क्रीजचा खूप चांगला उपयोग आहे. सिंगल कंप्लीट केले. 12च्या सरासरीने 24 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक अद्भुत स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये. मोमेंटम खूप चांगलं शिफ्ट झालेलं आहे. फाउंडेशन जबरदस्त बिल्ड झालेलं आहे.
येणाऱ्या काळामध्ये एक स्कोरची धावांची उंच इमारत इथे मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडा आपल्या स्कोर बोर्डवरती लावू शकतायत. कारण 12च्या सरासरीने जर इथून तुम्ही पुढे गेलात 72चं टार्गेट तुमच्या स्कोर कार्डवरती ॲज अ प्रोजेक्टेड स्कोर म्हणून बघायला मिळू शकतं. बघूया जयप्रकाश एडवण संघ मात्र कमबॅकिंग करेल का. लवकर फील्ड अरेंज करा विनंती असेल प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर मितेश. 11.15 मिनिटाचा वेळ गेलेला आहे याची आपण नोंद घ्या. टाइम इज मनी म्हटलं जात आहे. मिस्टर मितेश तरे. प्रचंड अनुभव आहे मितेश तरेकडे आणि नेहमी 100% देण्याचा प्रयत्न करतायत मितेश तरे. परिपक्वतेचं एक भंडार आहे परंतु त्यांच्या समोर जतीन आणि राजू सारखी एक दिग्गज जोडी सुद्धा आहे, विसरून चालणार नाहीये. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि इथे 38 सर्कलच्या बाहेर फील्ड मात्र अरेंज केली गेली आहे. डीप बॅकवॉटर स्क्वेअर लेग आहे, डीप काऊ कॉर्नर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे. आणि लॉंग ऑन सुद्धा आहे. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीपर कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केले. 38 सर्कलच्या बाहेर खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या 25 वर 25. 2 गडी बाद झालेले आहेत. ते मात्र राजू जबरदस्त बॅटिंग करतायत. परिपक्वता इथे दाखवताना ज्या पद्धतीने चेंडू येतोय ऑन मेरिट खेळताना क्लास गुणवत्ता यांचे क्लास मिश्रण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. एक स्टनिंग इनिंग खेळताना राजू बघायला मिळतोय. क्लेबर क्रिकेट सेलिमिडॉनला एक्झिक्यूट केलाय सिंगलसाठी. दुसऱ्या धाबेसाठी अटेम आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे खरं क्रिकेट आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले 27. राजू खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हटलं होतं परिपक्वता दाखवणार असा फलंदाज आहे. एकेरी दुहेरी चौकार आणि वेळ मिळेल त्यावेळेला बॅटला स्विंग करत धावा बनवत आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडाच्या स्कोर कार्डवरती 27 लॉस ऑफ 2 विकेट. मिस्टर मितेश तरे ऑन बॉलिंग ट्रॅक. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला थोडंसं कट केलंय फिंगर रोल करताना. चांगला चेंडू आहे. 27. 27वा जबरदस्त बॅटल द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बघायला मिळतंय. फिल्डिंग आपण बघितली. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स लावला गेलाय आणि शॉर्ट लेग गली सुद्धा आहे. 3 खेळाडू ऑन साईडला आहेत. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि डीप बॅकवॉटर स्क्वेअर लेग आहे. ऑफ साईडला आपण डीप कव्हर पॉईंट बघतोय आणि त्यानंतर लॉंग ऑफ असं फील्ड अरेंज केलंय. मितेशनं चक्रीवर रतला गेलाय मिस्टर राजूसाठी. शॉर्ट इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली कमबॅकिंग आहे. राजू जो चांगल्या रिदम मध्ये खेळत होते, मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट होतं, तो आता थोडासा मात्र त्याचा मोमेंटम प्रेशरमध्ये कन्वर्ट झाले म्हणायला हरकत नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मितेश तरे गुड लेंथ इन लाईन मेंटेन करताना. पुढचा चेंडू आणि याही वेळेला आपण बघताय चांगला चेंडू होता मात्र यष्टी रक्षकांची साथ मिळत नाहीये. बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट झालंय. 28 चेंडू झालेले त्या षटकातील 5. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली शेवटच्या 1 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 बॉल झालेले. चांगली गोलंदाजी. मितेश तरे नावाप्रमाणे अनुभवाचं भंडार आहे आणि सुंदर गोलंदाजी हँडल करताना. पुढे येऊन खेळतात परंतु फटका फसलाय आणि फलंदाज जतीन येत आहेत तंबूच्या आसऱ्याला बाद. घटपूजा घटपूजा माझे माय मावलीचा पूजा गो एकवीरेचा. घटपूजा माझे माय मावलीचा पूजा गो एकवीरेचा. थँक्यू. न्यूमान नवनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत आणि अमर पाटील आम्हाला सांगताय धावा झाल्या स्कोर कार्डवरती 28. 28 आणि याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर अब तक 56 लागू शकतोय. बघूया गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन.
नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतील. 16 मिनिटाचा वेळ गेलाय, हे लक्षात ठेवायचं आहे. जयप्रकाश एडवण संघ थोडंसं डिसिप्लिन फॉलो करणं गरजेचं आहे, कारण आम्ही सातत्याने म्हणतोय की डिसिप्लिन हा तुमच्या जीवनाला आकार देणारा ठरतो. त्यासाठी डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, कारण बंधनामध्ये ज्या ज्या वेळेला झाडू असतो त्या त्या वेळेला दुनियाचं कचरं त्याच्या माध्यमातून साफ होतं आणि ते बंधन तुटल्यानंतर तो झाडू स्वतः कचरा होतो. पण बंधन हे जीवनामध्ये भरपूर महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. बघूया राजू ऑन स्ट्राईक. ओ यावेळेला आपण बघतोय चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यावेळेला एक्झिक्यूट करताना 2 धावा कंप्लीट झाल्या. 3-0 30 रन्स. 30 धावा. येणारे 17 चेंडूंचा खेळ शेष आहे. गेर बदलला जाईल का, सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेट केलं जाईल का, हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथून मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची काय असेल प्लॅनिंग, इथून 30, 35, 40 की 25 धावा, कारण जेवढ्या धावा बनतील गोलंदाजांना एक विश्वास राहील की आम्ही त्या सेव्ह करू शकतोय. बघूया पुढचा चेंडू राजूसाठी. ओहो वाडा शॉट, जबरदस्त फिनिश केलाय. चेंडू जातोय वन्स बाउन्स ओव्हर द रो. ब्युटिफुल फोर एसटीचं आहे. आगरी कोल्यांचे थँक्यू. बॉल पुरवायचा मध्ये बॉल येतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती 34. खूप चांगला शॉट सिलेक्शन. बिहाइंड द विकेट धावा येताना दिसत आहेत. पॅटला जबरदस्त स्विंग केलं होतं. राजू आज भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत आणि राजू यांचा जो इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 9 चेंडू आणि 14 धावा, उपयुक्त खेळी राजूच्या माध्यमातून बघायला मिळते. 14 धावांचं एक चांगलं योगदान दिलंय. नवनाथ पाटील त्यांच्या समवेत आलेले आहेत. इथून मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल. जयप्रकाश एडवण संघाच्या अगेन्स्ट मॅच बॉल आलाय. 34 34 धावा. आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि प्रामुख्याने आपण बघतोय भव्य असं क्रीडा नगरी आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडा नगरी. पुढचा चेंडू खूप चांगला शॉर्ट सिलेक्शन. ऑफ ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑफचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावेल, सिंगल कंप्लीट करेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 35. इथून नवनाथ पाटीलचा जो नॅचरल गेम आहे किंवा त्याचं जे योगदान आहे या मॅचमध्ये ते भरपूर महत्त्वाचं ठरणार आहे जय महाराष्ट्र संघासाठी. तू नवनाथ किती चांगली खेळी करेल त्याच्यावरती पूर्णतः भवितव्य म्हणायला हरकत नाही आहे जय महाराष्ट्र संघाचं. गुड बॉल, गुड बॉल. जबरदस्त चेंडू. मृदुल पाटील यांच्या माध्यमातून खांद्याचा उपयोग. बॅक ऑफ द गुडलेन चेंडू वेगान आला आणि थोडासा मध्ये येणारा चेंडू हा सरळ नवनाथ पाटीलला डॉमिनेट करत डॉट बॉलच्या रूपामध्ये संपलाय. वेग आणि टप्प्यावरती क्लास नियंत्रण मृदुल पाटीलचं आपल्याला बघायला मिळते. स्कोर स्टे ऑन 35. 35 धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना मृदुल, समोर नवनाथ. ओ यावेळेला क्लेव्हर क्रिकेट. मृदुल पाटील गतीला परिवर्तन करतायत आणि आपल्या चक्रव्यूहामध्ये फसवताना नवनाथ पाटीलला पाठवतायत तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक हादरा. कमॉन डीजे. कारले डोंगरान फिरवते एक विराई गो. कारले डोंगरान फिरवते एक विराई. कारले डोंगरान मिरवते एक विराई गो. कारले डोंगरान मिरवते एक विराई. थँक्यू डीजे, थँक्यू. नेक्स्ट मॅच पंकज 11 उज्ज्वल संघ मथाने विपक्ष श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. न्यू मॅन विंकोश. प्रचंड अनुभव आहे विंकोश यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा फायदा इथे होईल का ते बघावं लागेल. उत्कृष्ट असे खेळाडू आहेत विंकोश. अनेक मैदानं गाजवणारा असा खेळाडू. आज गरज आहे विंकोशची जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. परंतु एका बाजूने कौतुक करावं लागेल,
मृदुल पाटीलचं फास्ट स्लोअर वन यांचं एक सुंदर समन्वय आहे या गोलंदाजाकडे आणि त्या ट्रॅपमध्ये फसवलं गेलं नवनाथ पाटीलला आणि पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. त्यांच्या जागेवरती आपल्याला बघायला मिळतोय विंकोश पाटील. प्रचंड अनुभवाचं भंडार, चांगल्या इनिंगमध्ये कन्वर्ट करतील का? ओ यावेळेला मात्र वेगवान चेंडू पायावरती आढळला गेलाय. अपील उच्चारला होता. लेगबाईच्या रूपाने सिंगल कंप्लीट होते आणि षटक क्रमांक चौथं कंप्लीट होत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 36, 9च्या सरासरीने येत आहेत एसटीचे. काजवा जेवला व चमचमतैन आई तुझा देऊल लखलखतै. थँक्यू न्यूमॅन. नवीन गोलंदाज, चला थोडस स्पीडअप करा. 4.5 मिनिटांचा वेळ शेष आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज उत्तम आणि जबरदस्त सॉन्ग आपण ऐकलं. काजवा हा किती लहान असतो परंतु त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि अंधाराला चिरण्याची ताकद त्याच्यामध्ये असते आणि तीच ताकद, तीच ऊर्जा ही प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि संकट काळामध्ये संकटाच्या अंधाराला तोडण्याची क्षमता तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. उत्तम. 4 मिनिटांमध्ये षटक हाताळणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. मिस्टर विंकोश, वन ऑफ द बेस्ट पिंच हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे, तो मात्र स्ट्राईकला आहे. यावेळेला गुड शॉट. चेंडूला मात्र लॉंग ऑनला ट्रॅव्हल केलाय. सिंगल मिळेल. एका धावेवरती सॅटिस्फाईड होताना 37. खराब थ्रो. बॅकअप चांगला आहे. थोडीशी घाई आपण बघू शकाल. 37 स्कोर कार्डवरती. एका बाजूने राजू. आता मात्र क्षण आलाय की आपल्या संघाची बाजू ठामपणे मांडावी लागेल. मिस्टर राजूला सातत्याने धावा येत आहेत परंतु आता गेअर बदलणं गरजेचं आहे. समय की मांग, वक्त का तकाजा, आने वाले पलों में बड़े शॉट की तलाश में निकलना होगा भाई. उत्तम तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. भरपूर ऑप्शनच्या बाहेर चिकिरण घेण्याचा मानस यशस्वी झालाय आणि इथे वाईड बॉलचा कॉल. एकंदरीत 2 धावा बघायला मिळते. धावसंख्या 39, 39. धावा. बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत. उत्तम. ओ यावेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता विंकोश यांचा. डॉट बॉल आलाय. चेंडू शेष आहेत ते ह्या षटकातील 4 आणि तुमच्याकडे 2.5 मिनिटाचा वेळ आहे. बघूया. 39 धावा. विंकोश मोठ्या शॉटच्या शोधामध्ये आहेत आणि वो तलाश क्या पूरी होगी या उत्तम की लेंथ लाइन ऐसी मेंटेन रहेगी. उडवलं चेंडूला आणि चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम शॉट आणि झेल धरतीला दान. आणखीन ओ माय गॉड. आपण बघू शकाल धावसंख्या बघायला मिळते ती आणि अशा प्रकारे धावा आहेत ते 6. ओ हो पतझड़ के मौसम में बहारों के आने के आगाज है ये 6 रन. इथून मात्र ऊर्जा देणारे ठरतील 6 रन. विकेट घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये झालेला ओव्हरथ्रोचा स्कोर नक्कीच या ठिकाणी विंकोच्या बॅटमधनं षटकाराला म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 45 वर पोहोचलंय. येणारा काळ भरपूर खडतर असेल. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 45 धावा. थोडंसं स्पीडअप करा.
45 विंकोश ऑन स्ट्राइक आणि इथे आपण बघतायत फाईन लेगला चेंडू एक धावसंख्या लेग बायच्या रूपानं बघायला मिळेल. 46 टू गो. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत. ओहो, या वेळेला मात्र शॉर्ट इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. विकेट. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या लवकर. नेक्स्ट मॅच पंकज 11 उज्ज्वल संघ मथाने आणि श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी या 2 संघामध्ये टॉस होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय त्वरित आपण यायचं टॉससाठी. धावसंख्या थांबलेली आहे ती 46. शेवटचा चेंडू. न्यूमान रुपेश पाटील जात आहेत. एका बाजूने रुपेश पाटील म्हटल्यानंतर आई एकविरा चषक या स्पर्धेचे प्रेसिडेंट म्हणायला हरकत नाहीये. सर्वे सर्वा ज्यांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेला हा भव्य दिव्य आई एकविरा चषक यंदाच्या 16व्या वर्षामध्ये पदार्पण करताना स्वप्नदृष्टा शिल्पकार आदरणीय रुपेजी पाटील साहेब आणि प्रामुख्याने आम्ही त्यांना धन्यवाद देतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाची संधी आम्हाला ते दरवर्षी उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी आम्ही आभारी आहोत त्यांचे. धावसंख्या बघायला मिळते ती 47. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. एडवण संघ 47 झालेले आहेत. 6 चेंडू लवकरात लवकर हाताळायचे आहेत त्याची नोंद घ्या आपण. आणि बोट टीम कॅप्टन टॉससाठी या. बोट टीम स्कीपर चला या लवकर टॉससाठी. आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद. आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक थँक यू. 47 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज मिस्टर जतीन. स्लॉगोरला झाले स्टार्ट. वरी फर्स्ट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 48 वर पोहोचताना 48. विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर आपल्याला बघायला मिळत आहेत आमच्या ऑफिशियल अंपायर्स. पुढचा चेंडू घेऊन जतीन. बॅटला ब्रश करताना चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल. मितेश तारेला डॉमिनेट करत चेंडू मात्र जाईल डीप थर्डमॅनला. तदवर 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना 5-0. संघाची हाफ सेंचुरी लागते. 50 धावा. रुपेश यांच्याकडनं आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. इथून 2 मोठे शॉट. रुपेश पाटील जर खेळतायत तर स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठा बॅटर म्हणून नाव पुढेल आणि ते नाव असेल रुपेश पाटील. परंतु जतीन सुद्धा कमी नाही. पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळताना स्कोर स्टे ऑन 5-0. 50. शेवटचे 4 चेंडू. द्वंद्व रणसंग्राम जगदोजयत सर्व काही बघायला मिळेल. शेवटच्या 4 चेंडूमध्ये 2 दिग्गज खेळाडूमध्ये एका बाजूने जतीन आणि दुसऱ्या बाजूने रुपेश पाटील. यावेळेला सरळ फेकून देण्याचा प्रयत्न आहे. फटका फसला. मिस टाइम शॉट. येस नो. आणि चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. यस डिसे. थँक यू. 54 धावा. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि रुपेश पाटील आपली स्ट्रेंथ या ठिकाणी दाखवत आहेत. एक चांगला शॉट
सेफ झोन मध्ये खेळताना ओव्हर द बॉलर हेड. दॅट्स अ ब्युटिफुल वन्स बाउन्स 4 रन. पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला आपण पंचाकडे बघतो. इट्स अ वाईट बॉल. 55 धावा. योग्य निर्णय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा टॉस झाला होता. अनएक्सपेक्टेबल बाउन्स ज्याला म्हटलं जातं तो चेंडू रुपेशला हाताळला होता. जतीनने 55 धावा ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू घेऊन जतीन दाखल होताना गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल आणि इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. ओव्हर मिड विकेट. ओ हो, ग्रेट फिनिश. धावसंख्या 6 ने प्लाय झाले. 61 ऑन स्कोर कार्ड. कम ऑन डीजे. कारल्याची आई माझी गिरा कारल्याची नावड मला लागले गो, लागले गो, आई तुझ्या भेटीची नावड मला लागले गो. थँक्यू. जतीनवरती आपलं वर्चस्व गाजवताना रुपेश पाटील फॉर्म मध्ये येत आहेत आणि त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय असेल इथे एडवन संघासाठी. आणखीन एक वाईड बॉल. 62 62 धावा. इथून लेन्थ लाईन मेंटेन करावे लागेल जतीन यांना. जतीन यांना मात्र मेंटेन करावी लागेल लेंथ इन लाईन, कारण रुपेश नावाचं वादळ आक्रमकतेचे तेवर दाखवताना बघायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण बघू शकाल चांगला चेंडू, डॉट बॉल. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्टे ऑन 62 62 धावा. एक चांगला स्कोर आहे. टफ फाईट स्कोर आहे. बॅटल रंगणार इज नो डाऊट. संघर्षाचा शंखनाद सेकंड इनिंग मध्ये बघायला मिळेल. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघू शकाल षटकाची झाले समाप्ती. 63चं टार्गेट सेट केलंय जयप्रकाश एडवन संघाच्या अगेन्स्ट. बोलूया आपण टॉस कडे. श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडीच्या अगेन्स्ट आपल्याला 2 हात करताना बघायला मिळेल पंकज 11 उज्ज्वल संघ मथाने. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय सन्माननीय भरतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. उत्कृष्ट असे ऑलराऊंडर, अनेक मैदानं गाजवणारे असे खेळाडू आज मात्र आमच्या प्रमुख अतिथीच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. चला टॉस साठी यायचं आहे. आलेले आहेत दोन्ही संघनायक. भरतजी पाटील साहेब आणि 2 दिग्गज संघनायक दीपेश आणि त्यांच्या समवेत अमिश भोईर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम कॅप्टन. आणि दीपेश आई नागदा देवी आणि आई एकवीरा. कॉल असेल दीपेश यांचा. आई नागदाई देवी आणि आले आई एकवीरा. टॉस जिंकलाय, काय म्हणशील? प्रथम फिल्डिंग. प्लेइंग 11 मध्ये चेंजेस बघायला मिळतील? नाही, आम्ही फक्त 11 आलो होतो. आता काय गेम प्लॅनिंग आहे? चांगला संघ आहे सोबत. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्लॅनिंग असेल? तेच 60 पर्यंत आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. आणि कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील आणि थोडंसं प्रेशर ओपोनेंट टीमकडे कन्वर्ट करतील? मंगेश भोईर आहे आणि सुमित वैती, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक. कसं वाटते या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर खेळताना जे ॲटमॉस्फिअर आहे क्रिकेटचा, काय म्हणशील? खूप छान वाटते. तर टॉस हरलात, काय इच्छा आहे? किती धावांचं एक टार्गेट बघायला मिळेल? त्यांची बॉलिंग बघितली तर नक्कीच चांगली आहे. आम्ही पण प्रयत्न करू जास्तीत जास्त रन करायचा. हे कधीतरी जास्तीत जास्त क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे काय ना, क्रीडा रसिक वर्ग तुमच्यासोबत जोडलेला असतो ना, तो त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतो. आता याने सांगितलं असतं कमीत कमीत, तुम्ही सांगितलं असतं जास्तीत जास्त. क्लिअर केल्याने ते भरपूर चांगलं असतं. असू द्या, बेस्ट ऑफ लक.
पण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ऐकूया तिथे गोड आवाज. मनोजी पाटील साहेब कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बघायला मिळतील. हॅलो, चला ग्राउंड स्टाफ सागर आपण कुठे असतील तर या. तर सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. विजयासाठी आपण बघितले तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 63 धावांचं लक्ष असेल. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने फ्लाय होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे मृदुल आणि जयंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्याच सामन्यामध्ये ज्याच्या नावावर आई एकविरा चषक 2025 या स्पर्धेमध्ये अर्धशतक लागलं तो मृदुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं होतोय पतन. पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जयंत यांच्या रूपाने शून्यावर बाद होतोय. 1 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. जवा कारल्याचे एक विराई तुझे दर्शन घडलंय ग. 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 थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर 1 या धावसंख्येवर 1 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. पहिल्याच चेंडूवर आपण बघतोय जयंत याला मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद करण्यात आलंय. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला. तदनंतर आपण बघितलं शॉर्ट लेनचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू निघून गेला. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण बघितलं तर झेल घेतला, सुरेख झेल आपल्याला बघायला मिळाला आणि सलामीची जोडी फोडण्यामध्ये पहिल्याच चेंडूवर यश येताना आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. हार्दिक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आता राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होताना हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर नितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. डाव्या हाताचा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला एंडला जो फलंदाज आहे तो आहे मृदुल, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये आपल्या खेळाने झंझावात निर्माण केला होता, अर्धशतक लागलं होतं. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय संदेश पाटील साहेब इथून रजा घेत आहेत आजच्या दिवसातून. आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. खूप मेहनत करतायत. आम्हाला अशी इन्फॉर्मेशन आले की मागील 5-6 दिवसांपासून ते इथे आहेत एकविरा चषकाची तयारी करण्यासाठी. आणि रुपेश पाटील सरांचे ते मित्र आहेत, एक अत्यंत जवळचे मित्र. आणि व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान येताना आपण बघतोय पंच विरल नायर सर यांच्याकडून आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. संदेश पाटील साहेब इथून रजा घेताना आपल्याला बघायला मिळाले. नक्कीच संदेश पाटील साहेब आपण 9 तारखेला या, विसरू नका.
आम्ही वाट बघतोय 9 तारखेला सकाळच्या 17 पासून. तर नितेश मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय डाव्या हाताचा फलंदाज किशोरजी वजे साहेब सुद्धा इथे येताना आपल्याला बघायला मिळतात. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रानंतर मात्र भोजन करून ते आता व्यासपीठावर येतील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला निघून गेला एका धावेसाठी आणि ह्या एका धावेने धावसंख्या आपण बघतोय षटक क्रमांक पहिलं आणि 3 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 1 गडेच्या मोबदल्यात बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय पहिलं षटक प्रभावितपणे मारा करताना गोलंदाज हार्दिक आपल्याला बघायला मिळतोय. माकण्याचं मैदान सुद्धा हार्दिकने गाजवलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर हार्दिक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. मृदुल पहिल्यांदाच मात्र सामोरे जातोय या षटकामध्ये, या डावामध्ये. उजव्या हाताचा हा फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये 7 षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते तोच मृदुल मैदानाच्या आतमध्ये. इथून बघा मागच्या सामन्यामध्ये जिथे थांबला होता तिथून सुरुवात होईल की काय, परंतु इथे बघा मृदुलचा झेल घेण्यामध्ये अपयश येत आहे. इथे सोपा झेल होता, पोहोचला होता, वाट बघत होता, परंतु चेंडूवर नजर नव्हती आणि इथे 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार जातोय. मृदुलला जीवनदान मिळालंय. हा जीवनदानाचा फटका तुम्हाला पराभूत करेल का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल, कारण येणारे चेंडू दर्शवेल मृदुल कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षक तैनात होता, क्षेत्ररक्षक पोहोचला सुद्धा होता चेंडूपर्यंत, परंतु हातांची ओंजळ पुढे केली नाही. चेंडू जमिनीवर पडतोय, 1 बाउन्स चौकार जातोय. एका चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळतंय इथे. पहिलं षटक हाताळण्यासाठी हार्दिक सज्ज झाला होता आणि त्या पहिल्या षटकामध्ये सलामीची जोडी मागे पाठवण्यामध्ये यश सुद्धा आलं होतं त्याला, परंतु इथे मृदुलला जीवनदान मिळतंय. हार्दिक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं. वेलकम किशोरजी वजे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. इथे सुरेख फटका बघा. या आधीच्या चेंडूवर झेल सुटला, तदनंतर आपण बघितलं तर षटकाराने मात्र स्वागत केलंय चेंडूचं आणि इथे धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड. 5 मिनिटं आणि जवळजवळ आपण बघितलं तर 38 सेकंद झालेले आहेत. पहिलं षटक अजूनपर्यंत मात्र सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेचं भान ठेवावं लागेल. तुम्हाला पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये फेकावी लागतील आणि त्यासाठी मात्र टायमर आपल्याला इथे बघायला मिळत आहे. शेवटचा चेंडू. इथून आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मृदुलचा. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्यानंतर मात्र 6 मिनिटं आणि 5 सेकंदामध्ये पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 1/13. उठ उठ माऊले घट मांडलाय नवरातीचा सण आयलाय. उठ उठ माऊली घट मांडलाय नवरात्रीचा सण आयलाय. नवरातीचा सण आयलाय. नवरात्रीचा सण आयलाय. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय. नवरातीचा सण आयलाय. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय. नवरात्रीचा सण आयलाय. थँक्यू थँक्यू. तीस चेंडू आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर असेल. जोपर्यंत मृदुल मैदानामध्ये आहे तोपर्यंत ह्या धावा होऊ शकतात असा कॉन्फिडन्स मात्र संघ सहकार्याने असेल, यात काही शंका नाही. परंतु एका बाजूने आपण बघतोय राहुल हा गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने मैदान गाजवलं होतं. फक्त 3 धावा दिल्या होत्या. 12 चेंडू 12 धावांची गरज असताना 3 धावा दिल्या होत्या त्या रॉकी ग्रुप या संघाविरुद्ध आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता तोच राहुल आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 राहुल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. काय अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि तिथून सामन्याला कलाटणी आली होती. त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल या मैदानावर सुद्धा. इथे बघा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा. विजयासाठी 48 धावांचं लक्ष समोर असेल.
चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 28 चेंडू 48 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. राहुल डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतो. चेंडू निघून गेलाय शॉट सिली पॉइंटला आणि त्यानंतर आपण बघतो इथे काय जबरदस्त मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळेल. गुड रनिंग, खरोखरच धावगती सुरेख आहे. चला प्लीज लगेच घेऊन जा बॅट, धाव मारा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा आल्या 3 चेंडूमध्ये. अप्रतिम 63 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू आणि 63 धावा या धावांचा पाठलाग करताना स्थिती आहे. 2.3 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा. एडवन संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये 113 धावा धावफलकावर लावल्या होत्या 6 षटकांमध्ये. तोच एडवन संघ इथे थोडासा बॅकफुटवर बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल स्वतः मात्र चेंडू खाली आहेत. विकेट नंबर 2 आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर नितेश इज गॉन. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. थँक्यू डीजी, थँक्यू. न्यू मॅन इन मिस्टर दर्शन आपल्याला बघायला मिळतोय. नंबर 4 ला आलेला दर्शन कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. एका बाजूने आपण बघतोय मृदुल कशा पद्धतीने मात्र दर्शनला साथ देतोय की दर्शन आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करेल. जे दडपण आलं आहे 2 गडी बाद झाल्यानंतर ते दडपण कायम ठेवण्याचा प्रयत्न राहुल आणि त्यांच्या कंपनीचा असेल. कारण जे दडपण सध्या स्थिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे त्या स्थितीला मात्र तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागेल. इथून 63 धावांचा पाठलाग आहे आणि तो पाठलाग यशस्वी जर व्हायचा नसेल तर मात्र तुम्हाला बघा इथे दडपणाखाली खेळताना एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरील कडा लागली. चेंडू सिली पॉइंटच्या थोडासा बाजूने मात्र झेल अलगद घेतला गेला आणि इथे आपण बघतोय नंबर 4 चा खेळाडू दर्शन 0 बाद झाला. 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. धावसंख्या 5 चेंडू झालेत. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. इथे पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर डॉट, त्यानंतर पुन्हा 2 आणि विकेट असे 5 चेंडू आपण बघतो या षटकातील आपल्याला बघायला मिळतात. फक्त 4 धावा दिल्यात आणि पूर्णपणे सामन्याला कलाटणे आलेले आहे. जर पहिल्या षटकामध्ये मृदुलचा जर झेल घेतला असता तर इथे पूर्णपणे मात्र बॅकफुटवर पाठवलं असतं ते एडवन संघाला. परंतु जोपर्यंत मृदुल मैदानामध्ये आहे नक्कीच संघ सहकारी वाट बघत असतील मोठ्या फटक्यांची आणि हा सामना अगदी सोप्या पद्धतीने करण्याचा विचार या 2 खेळाडूंचा असेल यात काही शंका नाही. नॉन स्ट्राईक एंडला मृदुल आहे. शेवटचा चेंडू असेल राहुल गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल यासाठी ओळखला जातो आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने चांगली कामगिरी करणारा गोलंदाज म्हणून राहुलकडे बघितलं जातं आणि तीच कामगिरी करताना राहुल आज स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे या मैदानात एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राहुल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2. धावसंख्या आपण बघतोय 17. 3 गडी बाद. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. षटक क्रमांक 2 इथे संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीखेर एडवन हा संघ जाऊन पोहोचतोय. 3 बाद 17. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. 24 चेंडू विजयासाठी 46 धावा. 24 चेंडू. इक्वेशन तर आपण बघतोय सोपं असं वाटतंय परंतु
अजून 1-2 गडी आणि खास करून मृदुल याला मात्र टार्गेट केलं जाईल यात काही शंका नाही. परंतु मृदुल एका बाजूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ तर करतोय. 2 चेंडूमध्ये आपण बघितलं तर एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक आला होता आणि तदनंतर आपण बघितलं तर मात्र नॉन स्ट्राईक एंडला मागच्या षटकामध्ये मृदुल राहिला होता. इथून मोठे फटके खेळावे लागतील. सामना थोडासा सोपा करावा लागेल. जे प्रेशर फलंदाजांवर आलंय ते प्रेशर आता गोलंदाजांवर टाकावं लागेल. अन्यथा इथून थोडासा सामना मुश्किल होत जाईल यात काही शंका नाही. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा मृदुल आणि हा चेंडू हा झेल खूप महत्वाचा असेल. इथे आपण बघतोय नवनाथ चेंडूच्या खाली आहे. मृदुलला मात्र झेल घेतल्यानंतर बघा 11च्या 11 खेळाडूंनी मात्र कसं एकमेकांना आलिंगन देत आहेत. कारण या विकेटचं महत्व काय आहे हे महत्व हे 11 खेळाडू जाणून आहेत. इथे मोठा झटका लागलेला आहे तो एडवन संघाला. या धक्क्यातून एडवन संघ सावरेल का? घेऊया एक छोटासा ब्रेक. तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु आहे एकविरा आईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू. आहे एकविरा आईच्या नावापासूनच जिंदगी थँक्यू डीजे थँक्यू. मृदुल बाद झाला. ज्याने रॉकी ग्रुप इथे मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याला मिळाली होती तोच फलंदाज मात्र इथे माघारी जाताना आपल्याला बघायला मिळाला. खूप आशा होत्या या प्रेक्षकांना सुद्धा आशा होत्या कारण पहिल्या सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं आणि त्याच खेळाडूला इथे माघारी धाडलंय. एक सुरेख झेल आपल्याला बघायला मिळाला. त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती अशी माहिती आम्हाला आदरणीय प्रमोद शेडगे सरांनी मात्र आत्ताच आमच्यापर्यंत पोहोचवली. तर नक्कीच एक चांगल्या खेळाडूला मात्र इथे बाद केलंय आणि अगदी योग्य वेळी बाद केलंय. इथून बघा चेंडूने उसळी घेतली. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय अतिरिक्त बाउन्स आणि या अतिरिक्त बाउन्सने फलंदाज पूर्णपणे बीट झाला. काही समजलं नाही चेंडू आला कसा आणि चेंडू गेला कसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये. फक्त चेंडूकडे बघत राहिला होता फलंदाज आणि या भन्नाट वेगामुळे मात्र पूर्णपणे फलंदाज बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. समीकरण थोडंसं आता अवघड होत चाललंय. मृदुलच्या जाण्याने मात्र थोडंसं प्रेशर पूर्णपणे एडवन संघावर आलंय. 22 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जयेश. इथून हेलिकॉप्टर शॉट खेळला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. फलंदाज बॅक टू डकआउट आणि आता 21 चेंडू आणि 46 धावा. पूर्णपणे मात्र सामन्यामध्ये कलाटणी निर्माण करणारं हे षटक आपल्याला बघायला मिळतोय. सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट आणि हे टर्निंग पॉइंट मात्र या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालं. मृदुलच्या जाण्याने पूर्णपणे दडपण हे एडवन संघावर आलंय आणि या दडपणातून हा संघ बाहेर निघेल का? या संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी कुठला खेळाडू आपल्या खांद्यावर घेतोय हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. 21 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर असेल. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. 21 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर असेल. जय महाराष्ट्र चिखलपाडा एका बाजूने आपण बघतोय मजबूत स्थितीमध्ये. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय जर 15 चेंडूंचा विचार केला आपण तर जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या बाजूने हे चेंडू आपल्याला म्हणावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. चिखलपाडा संघ आपण बघतोय माकड्या इथे सुद्धा क्वालिफाय झालेला आहे. इथून आपण बघतोय कट करण्याचा प्रयत्न आणि थोडासा चेंडूने दगा दिला. इथे चेंडूने ऐन वेळी काटा बदलला. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक पूर्णपणे गेला होता चेंडूवर परंतु चेंडूने दिशा बदलली आणि 4 धावांसाठी थर्डमॅनला चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता आणि 4 धावेने धावसंख्या आपण बघतोय 21. 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 संघांदरम्यान बघतोय. एका बाजूने आपण बघतोय एडवन संघ आहे. दुसऱ्या बाजूने चिखलपाडा. 20 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा. अजूनपर्यंत सामना बॅलन्सिंग आहे. इथून कट करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर कधी चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय तर या वेळेला मात्र पूर्णपणे खाली राहिला आणि हेच कारण आपण बघतोय पुन्हा एकदा फलंदाज बीट होताना. 19 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष समोर असेल. या चेंडूवर मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे मात्र बॅलन्सिंग बघायला मिळेल. यावेळेला सुरेख फटका आहे. लॉंग लेगला चेंडूला खेळलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलंय.
तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 18 चेंडू आणि आता 40 धावांचं लक्ष समोर असेल. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. 3 षटकांच्या समाप्तीखेर 23 धावा, येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 40 धावांचं लक्ष असेल. या ऐकूया आपण डीजेला. 3 षटकांच्या खेळासाठी तुम्ही 17 मिनिटं घेतलेले आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. शेवटची 8 मिनिटं शिल्लक आहेत तुमच्याकडे आणि 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. जर तुम्ही 5व्या षटकाला 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल. जे 5 खेळाडू बाहेर राहतात तिथे 4च राहतील, हे याची सुद्धा नोंद घ्या. गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल राहुल, ज्याने या सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली. सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. तोच राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, मिस्टर गौरव आणि जय, माफ करा कुणाल. गौरव आणि कुणाल ही जोडी आहे. या जोडीला मात्र सिंगल डबलच्या बरोबर एखाद चौकार षटकार सुद्धा प्रत्येक षटकामागे मारावा लागेल. तुम्हाला स्कोअर बोर्ड हे हलतं ठेवावं लागेल. धावा तुम्हाला प्रत्येक चेंडूवर कराव्या लागतील. जर तुम्हाला या 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे, या 40 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर अधूनमधून एखाद मोठा फटका आणि प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल हे खूप महत्वाचं आहे. इथून तुम्हाला प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यापासून तुम्हाला दूर नेईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना मिस्टर राहुल आपण बघतोय. डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने मारा करतोय. समोर फलंदाज आहे कुणाल. यावेळेला कुणालच्या बॅटमधून फटका तर मोठा खेळण्याचा विचार केला होता डीप मिडविकेटच्या वरून, परंतु बाहेरील कडा लागली. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि इथे कुणालच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. विकेट नंबर आपण बघतोय 6वा गडी बाद होताना नवीन फलंदाज मैदानात येईल. तोपर्यंत या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. सोळा चेंडू विजयासाठी 39 धावांचं लक्ष समोर असेल. 16 मध्ये 39 मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा राहुल काही जबरदस्त कामगिरी करतोय. गोलंदाज राहुल, डाव्या हाताचा गोलंदाज, इथे मोठा फटका खेळलाय. बघा, फटका खेळल्यानंतर फलंदाज मात्र खेळपट्टीवर थोडासा पाय घसरून पडला आणि इथे षटकार येतोय. क्रॅम्प आलाय पायाला. तर नक्कीच सागर फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. जर क्रॅम्प आला असेल तर थोडस तिथे मालिश करा आपण. तर 6 धावा येतात. मैदानामध्ये थोडस व्यत्यय आलंय. पाण्याची आणि स्प्रेची व्यवस्था झालेली आहे. फर्स्ट एड बॉक्स घेऊन आमचे सागर हे ग्राउंड स्टाफ मात्र मैदानात गेलेले आहेत. तोपर्यंत आम्ही तुम्हाला समीकरण सांगतोय. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष समोर असेल. छोटासा ब्रेक घेतोय, जातोय सुभाष दादा यांच्याकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज विरल नायर आणि आशुतोष व्यवहारी गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच वर्षातून ही जोडी मैदानात पुन्हा एकदा आम्हाला बघायला मिळते बॅट आणि बॉलच्या साह्याने.
परंतु इथे षटकार मारण्याच्या नादात चेंडू चुकलेले आहेत. इथून चेंडू शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर आहे. सामना अजून बॅलन्सिंग बघायला मिळतोय. अतितटीचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पूर्णपणे आपण बघतोय फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये आला निखिल आणि त्याने आल्या आल्या षटकार मारलेला आहे. इरादे स्पष्ट केलेले आहेत की मी माझं 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देईन, परंतु क्रॅम्प आलाय. आता तर उठलेले आहेत, सज्ज झालेत फलंदाजी करण्यासाठी आणि त्यांना करावीच लागेल फलंदाजी, कारण तुमचे खेळाडू जर आपण बघितले तर 6 बाद झालेले आहेत. त्यामुळे निखिलला जरी वेदना होत असतील तरी सुद्धा खेळपट्टीवर उभं राहावं लागेल, कारण संघाला सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. इथून 15 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे आपण बघतो या वडीला मात्र खूप वेदना होतात बघा. इथे 4 धावा येतात बघा. नशिबाची साथ सुद्धा त्यांच्या बाजूने आहे. इथे खेळपट्टीवर खेळाडू पडला होता, धाव एकही झाली नसती, फक्त चेंडूला अडवायचं होतं, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आता मात्र आपण बघतोय की खरोखरच खूप वेदना होत आहेत आणि खेळणं थोडंसं मुश्किल आहे. बघूया नवीन फलंदाजाला ते बोलवतात का, रिटायर होतात का. परंतु इथून जर ते माघारी परतले तर मात्र पुन्हा एकदा थोडासा प्रॉब्लेम, मात्र अडचण निर्माण होऊ शकते इथे एडवन संघासाठी. काय कमालीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ केलाय आणि 10 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. परंतु हा क्रॅम्प म्हणजे ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर बाठा येतो आणि बघा रनर हा शब्दच काढू नका, कारण हा शब्द ICCच्या नियमामध्येच आता नाहीये. 9 खेळाडू बाद झाले असतील आणि शेवटची जोडी असेल आणि तो खेळाडू जर खेळत नसेल तर तिथे सामना संपला असं समजायचं. त्यामुळे रनर हा आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नाहीसा केलेला शब्द आहे. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आता तुम्हालाच करायचं आहे, निखिललाच करावं लागेल. एकतर खेळपट्टीवर उभं राहावं लागेल, नाहीतर आराम करण्यासाठी परत तुम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये यावं लागेल, नवीन फलंदाजाला पाठवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2च पर्याय आहेत तुमच्याकडे, परंतु निखिल मात्र तयारी दाखवतोय. 14 चेंडू 29 धावा. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळतोय. आता या 2 चेंडूंवर पूर्णपणे आपण सामना एकतर्फी झाला होता, चिखलपाडा संघाच्या बाजूने झुकला होता. तो सामना पूर्णपणे मात्र बॅलन्सिंग करण्यात सिंहाचा वाटा उचलला इथे निखिलने. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा करायच्या आहेत. माफ करा 29. 14 चेंडू 29 धावा. इथून निखिल कुठपर्यंत मात्र मजल मारतोय हे बघणं महत्वाचं असेल. या चेंडूवर आपल्याला समजेल निखिल फिट आहे की नाही. वडेला बघा पायांची हालचाल होत नाही, त्या कारणास्तव आपण बघतोय निखिल इथून माघारी परततोय. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे जिथे तुम्हाला पाय फिट असायला हवेत आणि पायांची हालचाल होत नसेल तर मात्र मोठे फटके येणार नाहीत. आणि तेच कारण आपण बघितलं की उभ्या उभ्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची बाहेरील कडा लागली, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि इथे निखिलच्या एका छोट्या पण महत्वाच्या खेळीला इथे ब्रेक लागतोय. नवीन फलंदाज मैदानात जाईल, तोपर्यंत आपण जाऊया सुभाष दादा यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर गीत. विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हो, हो, आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी
मारीशी बेलफूल थँक्यू डीजे, थँक्यू. अमर पाटील, बऱ्याच स्पर्धेमध्ये तुम्ही स्कोरिंग केले, परंतु या पद्धतीचं स्कोरबुक तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल, कारण इथे पंचांची नावं सुद्धा या स्कोरबुकवर बघायला मिळतात, स्कोररची नावं आपल्याला बघायला मिळतात. आई एकविरा चषक साखरे हे टायटल सुद्धा या स्कोरबुकवर आपल्याला बघायला मिळतंय आणि आई एकविरा देवीची प्रतिमा सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर एकदम नीट नेटकं असं हे स्कोरबुक बनवलेलं आहे रुपेश पाटील सरांनी. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आपल्याला बघायला मिळते. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि खरोखरच त्यांना दाद द्यावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर राहुल आहे, मितेश रगत. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु नाही, षटकार जातोय, कारण तिथे नवनाथ होता. नवनाथने थोडीशी नाराजी दर्शवली, म्हणजेच त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जाईल यात काही शंका नाही. 6 धावा येतात. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग, सामन्याला कलाटणी देणारं हे षटक म्हणावं लागेल. याआधी आपण बघितलं राहुलने 4च धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता, परंतु इथे 17 धावा दिल्या. 2 गडी जरी बाद केले असले तरी धावा ज्या खर्च केल्यात त्या 17 धावा खूप इम्पॉर्टंट आहेत, खास करून आपण बघतोय चिखलपाडा एडवन संघासाठी. आणि एडवन संघाचा हा खेळाडू आपण बघतोय मिस्टर मितेश, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय आणि आपल्या बाजूने सामना पूर्णपणे आणलेला आहे. आता 12 चेंडू आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतील 23 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू 23 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. दुश्मन काढून आला माझा वाघर, कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी थँक्यू डीजे, थँक्यू. 12 चेंडू विजयासाठी 23 धावा. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आलाय. मागच्या षटकामध्ये जरी 2 गडी बाद झाले असले तरी 17 धावा या खूप महत्वाच्या होत्या आणि त्या 17 धावा मात्र वसूल केलेल्या आहेत. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं होतं, फक्त 4 धावा 2 गडी बाद, आणि त्या षटकाची भरपाई मात्र या षटकामध्ये करू शकला नाही राहुल, आणि इथे मात्र 17 धावा खर्च केल्यात. नवनाथ इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेगच्या वरून, परंतु चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी लेग बाईचा इशारा येतोय पंचांकडून आणि धावसंख्या आपण बघतोय 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. तर विजयासाठी अजूनही 11 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर असेल. 2 वाईड आणि 1 लेग बाईज अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख फटका आहे, चेंडू खेळला गेलाय. 1 धाव तर येते. हलक्या हाताने ढकललं होतं. डीपचा खेळाडू पुढे सरसावला. 3ऱ्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचललं तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता आणि आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 21 धावा. 1-2 मोठे फटके पूर्णपणे सामन्यामध्ये आणतील एडवन संघाला, परंतु ही जोडी फोडण्याचं एक मोठी जबाबदारी आहे ती नवनाथ यांच्या खांद्यावर. बघूया कोण होईल या सामन्यात विजयी. इथे आपण बघतो थोडासा उंची दिलेला चेंडू होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता रिवर्सच्या माध्यमातून. चेंडू निघून गेलाय. निर्धाव. चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर असेल. 3 चेंडू मध्ये फक्त नवनाथने 2 धावा खर्च केल्यात. काय अविश्वसनीय गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने या चेंडूची सांगता होते. काय कमालीचं षटक हाताळताना 8 चेंडू आणि 21 धावा. 12-23 असं समीकरण होतं, परंतु नवनाथ आला आणि काय 4 चेंडू हाताळले गेलेत. 8-21 असं समीकरण राहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथ आपल्याला बघायला मिळेल. इथून पुन्हा एकदा डॉट बॉल आणि फक्त डॉट बॉल बघायला मिळतात. गौरवने 6 चेंडू खेळलाय. फक्त 1 धाव केलेले आहे त्याच्या बॅटमधून. 5 तब्बल डॉट बॉल खेळलाय आणि कुठेतरी ही आकडेवारी आहे ही तुम्हाला पराभवाच्या दिशेने नेताना आपल्याला बघायला मिळते. 5व्या क्रमांकावर गौरव आलाय, परंतु
फलंदाजी करताना थोडीशी अडचण निर्माण झाली. इथे धाव घेतली नाही म्हणजे 7 चेंडूमध्ये तब्बल 6 चेंडू निर्धाव खेळलाय गौरव आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष समोर असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मिस्टर मितेश. आपल्याला बघायला मिळेल 6 चेंडू 21 धावा. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तुझ्यासाठी आले वनात आणि कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हते रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे. अमर पाटील अँड साहिल पाटील आमचे स्कोरर आपल्याला बघायला मिळतात. 42 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. 21 रन्स करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 6. आणि मितेशला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. क्षमता तर आहे मितेशकडे आणि त्या क्षमतेला मात्र आज सिद्ध करावं लागेल. 6 चेंडू 21 धावा. यावेळेला यॉर्कर लेंथ काय जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. आणि इथे आपण बघतो डायरेक्ट फेकी झाली असती म्हणून गोलंदाजाने चेंडू सोडून दिला. 2 धावा आल्यात. आता विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय जयेश. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. जयेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. या चेंडूवर चौकार षटकार पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. दडपण जे फलंदाजांवर आहे ते गोलंदाजावर टाकण्याचा प्रयत्न असेल मितेशचा. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. कौतुक करावं लागेल. खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आणि ज्या पद्धतीने मात्र रागामध्ये चेंडू फेकला होता. जर चुकला असता तर पुन्हा 1-2 धावा एक्स्ट्रा आल्या असत्या. इथून चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी 18 धावांचं लक्ष समोर असेल. 4 चेंडूमध्ये तुम्हाला 3 चेंडू हे षटकारासाठी पाठवायचे आहेत. चला नो टाइम मीटिंग प्लीज. थोडी घाई करा मित्रांनो. 4 चेंडू विजयासाठी 18 धावा. कौतुक तर खरोखरच करावं लागेल ते म्हणजेच गोलंदाज आहे जयेशचं. कारण दोन्ही चेंडू यॉर्कर लेनचे हाताळले गेलेत. यॉर्कर लेंथमध्ये ताकद खूप लागते फटका मारण्यासाठी आणि ती ताकद मात्र इथे होताना दिसत नाहीत. कारण मनगटाच्या साह्याने चेंडूला पाठवावं लागते बाहेर. मितेश पूर्णपणे आपण बघतोय प्रयत्न 100% करताना आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला 4 मध्ये 18. शॉर्ट लेंथ गुड लेंथवर चेंडू पिच केले जातील का की पुन्हा एकदा यॉर्कर लेनच्या प्रयत्नात असेल मिस्टर जयेश. कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सामन्याचं कलाटणी देणारं षटक हे नवनाथचं आपण बघितलं. या वेळेला सुद्धा यॉर्कर लेंथ. आता 3 मध्ये 18. तिन्ही चेंडू यॉर्कर लेनचे होते. काय जबरदस्त वेग जबरदस्त अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय जयेश. सगळ्यात यशस्वी षटक म्हणावं लागेल तर नवनाथचं, ज्याने फक्त 2 धावा दिल्या आणि तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. तिथे 12 मध्ये 23 असं समीकरण होतं. तिथे जर 10-12 धावा आल्या असत्या तर मात्र सामन्यामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं. तिथे 2 धावा आल्या आणि 6-21 असं समीकरण राहिलं. आणि त्यानंतर आता जयेशने 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी करताना. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा थोडासा. टॉपवडीला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 2 चेंडू आणि 18 धावा. 2 फेअर डिलिव्हरी फक्त करायच्या आहेत जयेशला. इथून एडवन संघ मात्र थोडासा आता आपण बघतोय की खुश असेल. नामुष्की ओढवली गेली. कारण जिथे आपण बघितलं की मृदुल बाद झाल्यानंतर ज्या 11 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये जो जल्लोष केला होता, जे सेलिब्रेशन केलं होतं, त्याचं कारण आज आपल्याला समजतंय की मृदुल बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीत आला आणि इथून मात्र विजयाचा सुगंध दरवळताना जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाच्या बाजूने आपण बघतोय. सुरेख फटका आहे. चेंडू निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येतात. अजूनही विजयासाठी 14 धावांचं लक्ष समोर असेल. 1 चेंडू 14 धावा.
एक चेंडूमध्ये 15 धावा सुद्धा झाल्यात, परंतु इथे आता एक चेंडू आणि 14 धावा गोलंदाज चुकी करेल तरच या धावा होऊ शकतात, अन्यथा एक चेंडू 14 धावा या मुश्किल आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. वन बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल का, तर एस क्षेत्ररक्षण झालंय, कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही. जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ आपण बघतोय विजयी होताना. अँड हार्ड लक जय प्रकाश एडवन, आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुमच्या भावी क्रिकेटमय आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. यानंतर होणारा सामना असेल श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी आणि